विधिमंडळातील माझे सहकारी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकरजी गारगे, जयदेवराव गायकवाड, विद्यमान आमदार चित्राताई वाघ, महिला अध्यक्षा, संग्राम कोते पाटील, युवकांचे राज्याचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने, निरीक्षक सुरेश गुले, सत्यजित सिंह पाटणकर, ईश्वर बावुद्धे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सारंग पाटील, दादाराजे कर्डेकर, समिंद्राताई जाधव, निलेश कुलकर्णी, देवराज पाटील, राजकुमार पाटील, अविनाश मोहिते, राजेंद्र लवंगरे, नितीन भोसले, श्रीनिवास शिंदे, क्रांतीताई पाटील, सुधीर कुमार, बाळासाहेब बिलारे, जयश्रीताई पाटील, कविताताई मेत्रे, राजेश पाटील वाठारकर, शिवाजीराव चव्हाण पाटील, वकील शेख, पांडुरंग कोटेकर, संगीताताई देशमुख, सुरेंद्र गुगे, राजाभाऊ उंडाळकर, सागर कांबळे, रमेश पाटील, राजेश पवार, दत्ता उटेकर, माझ्या सातारा शहरातून आणि सातारा जिल्ह्याच्या 11 तालुक्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व युवाभावांचे कार्यकर्ते, सन्माननीय आजी पदाधिकारी, सर्व आमचे पत्रकार मित्र, ज्यांनी आता तुमच्या सर्वांच्या साक्षीनं पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी, ज्यांना संघटनेची वेगवेगळी जबाबदारी आता सोपवली त्या माझ्या महिला भगिनी, इतर माझे सर्व सहकारी, बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, सुरुवातीलाच आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, पांडुरंगाला प्रार्थना करतो, साकडं घालतो की एकंदरीतच आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या समोर ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, तरुण असतील, तरुणी असतील, त्यांची बेकारांची संख्या वाढती, याच्यातून या सरकारला सुबुद्धी मिळू दे आणि एकंदरीत महाराष्ट्राचं सगळं चित्र एक चांगल्या प्रकारे होण्याच्या करता पांडुरंगांनी आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत, पाऊसकाळ चांगला यंदा व्हावा हीच अपेक्षा सुरुवातीला त्या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत, रयतेचा राजा योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना मी सर्वप्रथम वंदन करतो, कारण महाराजांच्याच पदस्पर्शाने विचाराने पराक्रमाने पावन झालेल्या या सातारच्या भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. तुमचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि आत्ताच प्रांताध्यक्षांनी सांगितलं, मध्ये आपण सर्व जिल्ह्यातले आमदार आणि सर्व प्रमुखांच्या साक्षीनं या हॉलमध्ये माझ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराच्या निवडून आलेल्या सर्वांचंच स्वागत केलेलं होतं, सत्कार केलेला होता. त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्ह्याच्या एकंदरीत यशाबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, मतदारांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या आभार. एक गोष्ट मी बघितली, पवार साहेबांनी 10 जून 1999 शिवाजी पार्कला स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्यावेळी स्थापना केली, त्यावेळेस या जिल्ह्याने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर जर कुणाला एक मानलं असेल, कुणाच्या पाठीशी इथली जनता, जिल्हा उभा राहिला असेल, तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. आणि या सातारा जिल्ह्याने, सातारच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आदरणीय पवार साहेबांचं खूप प्रेम दिलं, प्रचंड अशा प्रकारचं यश निवडणुकीमध्ये दिलं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पवार साहेबांच्या विचाराला साथ देण्याचं काम आणि सातत्याने विश्वास व्यक्त करण्याचं काम ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान आहे साताराकरांचा. त्याच्या संदर्भामध्ये
इथले वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत, संजूराजे नाईक निंबाळकर आहेत, बाकीचे माझे सगळे सहकारी आहेत, त्या सर्व माझ्या 11 पंचायत समितीच्या सभापतींना, उपसभापतींना, माझ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना मला सांगायचं, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, की बाबांनो, ही पदं आपल्याला संघटनेमुळे मिळाली, पक्षामुळे मिळाली आणि त्याच्यावर जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या पदाची सत्ता ही तुमच्या डोक्यामध्ये दिल्ली जाता कामा नये. जमिनीवर पाय ठेवूनच सातत्याने आपण आलेल्या प्रत्येकाचे अडचणी प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी खऱ्या अर्थाने सहकार्य करतोय, प्रयत्न करतोय. आता हा दावा नाही की 100% कामं होती. मी पण उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना 100% कुणाची कामं करू शकलो नाही. मला वाटायचा प्रश्न सुटावे, परंतु कधी कधी काही अडचणी यायच्या. परंतु बहुतांशी प्रश्नाची उकल ही त्याच्यातून झाली पाहिजे, ही आदरणीय पवार साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आपल्याला शिकवण आहे. आणि म्हणून ज्यांच्या संघटनेमध्ये ते नेमणुका झाल्या आणि ज्यांना वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये पदं देखील मिळाली, सहकारी संस्थांच्या मध्ये पदं मिळाली, त्या मिळालेल्या पदाचा उपयोग हा कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन कुठेही जातीपातीचा नात्यागुत्याचा विचार न मनामध्ये आणता जो गरजू असेल, तो शेवटचा माणूस असेल, त्याला खऱ्या अर्थाने त्याच्यातून मदत झाली पाहिजे, ही अपेक्षा सुरुवातीला जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या नेते मंडळींच्या साक्षीनं मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो. संघटनेमध्ये देखील जे पदाधिकारी नेमलेले एकोपाने राहा, कुठेही वाद होऊन देऊ नका, अडचणी येऊन देऊ नका. त्याच्यातून कधी कधी भांड्याला भांडं लागतं, पण त्या भांड्याचा आवाज हा त्या आपल्या घराच्या बाहेर जाता कामा नये. तिथल्या तिथं त्याचा व्यवस्थितपणे मार्ग निघाला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला सगळं समजतंय असंही समजण्याचं कारण नाही. कधी नव्या नावाचा, नव्या विचाराचा, नवीन ज्ञान संपादन केलेला तरुण किंवा तरुणी हिजाही अभ्यास आपल्यापेक्षा जास्त असू शकतो. तिलाही विश्वासात किंवा त्यालाही विश्वासात आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी कामं केली पाहिजे, वेळ दिला पाहिजे. नाहीतर पदाधिकारी 11 तालुक्यात येणार आणि महत्वाचे पदाधिकारी तिथं नाही. मला माहिती आहे माझ्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना काहींना जिल्ह्यामध्ये फिरण्याच्या करता पण वेळ द्यावा लागेल, परंतु किमान सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस तरी महत्वाचे पदाधिकारी संघटनेचे आणि जिल्हा परिषदेचे, जिल्हा बँकांचे हे इथं जिल्ह्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि राहिलेल्या 3 दिवसामध्ये तुमचे स्वतःचे मतदारसंघ असू शकतात किंवा इतर ठिकाणी दौरे काढावे लागतात. याबद्दलचं नियोजन हे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं नीटपणे असलं पाहिजे. 15 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर पहिल्यांदा विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची आज जबाबदारी पडली आणि ही जबाबदारी पार पाडताना जनतेला न्याय मिळवून देण्याच्यासाठीची मुख्य भूमिका आज आपल्याला सर्वांना बजवायची. ही भूमिका बजावत असताना जनहिताच्या मुद्द्यावर सरकारला दबावता आलं पाहिजे. लोकविरोधी निर्णय मागे घेण्यास आपण सरकारला भाग पाडलं पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून तुमच्याकडे ताकद असली पाहिजे आणि ही ताकद पक्ष संघटनेच्या माध्यमातूनच आपल्याला येऊ शकते. त्याच्यातूनच आपण नवीन नवीन कार्यकर्ते उभे करू शकतो, त्यांना आपलंसं करू शकतो. काही मतदार असे असतात की जे कोणत्याही पक्षाचे बांधील नसतात, ते बारकाईनं लक्ष ठेवत असतात. पण कोण कसं काम करत आहे, कोण विरोधी पक्षामध्ये असताना आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं, आपले प्रश्न सोडवण्याच्या करता संघर्ष केला. मधल्या काळामध्ये तुम्ही संघर्ष यात्रा जी आपण काढली, इथं सगळे माझे आमदार बसले, त्यांना आठवत असेल
काही आपल्या 19 आमदारांना निलंबित केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला न्याय मिळाला त्यावेळेस आम्ही बाहेर पाडायचं ठरवलं. त्यावेळेस चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही फिरलो. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पण आपण आलो. त्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला संघटित करण्याचा प्रयत्न. कसं हे भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेवर येऊन देखील तुमच्या माझ्या बळीराजाच्या प्रश्नाची दखल घेत नाही, त्याला दुर्लक्षित करताय, त्याला वाटाण्याच्या अक्षरात त्या ठिकाणी लावताय, या पद्धतीची भूमिका मांडली. पण समाज एक झाल्यानंतर, शेतकरी एक झाल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला रस्त्यावर दूध ओतावं लागलं, माझ्या बळीराजाला भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागला. आमच्या मनाला तो पटत नव्हता, कारण तो पिकवण्याच्या करता, दूध तयार करण्याच्या करता तेवढे कष्ट करावे लागतात त्याची जाणीव तुम्हाला मला सर्वांना आहे. परंतु कुठंतरी या सरकारला जाग आली पाहिजे आणि त्याच्याकरता टोकाची भूमिका घेऊन काही काही शेतकऱ्यांनी तशा प्रकारचं त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि संप झाला. देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नाकारते सरकारच्या काळामध्ये तुमच्या माझ्या बळीराजांनी संप केला. 15 वर्ष रामराजे शशिकांतजी सुनीलजी आम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये काम करत होतो. परंतु त्या 15 वर्षाच्या काळामध्ये कधी शेतकऱ्यांनी संप केलेला तुम्ही ऐकलं नाही. पवारसाहेबांच्या कारकिर्दीला काल 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेकदा राज्याचं प्रमुख पद साहेबांनी भूषवलं. परंतु पवार साहेबांनी सतत सर्वांना बरोबर घेऊन प्रश्नाची सोडवणूक केली. साहेबांच्या कारकिर्दीमध्ये देखील माझ्या बळीराजाला कधी संपावर जावं लागलं नव्हतं. परंतु हे शेतकरी विरोधी सरकार आज देखील बघा, आजही सातारा जिल्ह्यामध्ये नक्की 11 तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांना फायदा झाला कोणी सांगू शकतं? आज जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्र राजेंना एका त्यांच्या घरगुती कार्यक्रमाच्या करता बडोद्याला जावं लागलं बहिणीकडं. परंतु सुधीर माने इथं व्हाईस चेअरमन आहेत, तिथं बाकीचे संचालक इथं स्टेजवर बसलेले. मी त्यांच्याशी पण चर्चा केली. कुठेही हे जिल्हा बँकेचे अजून आकडे पुढे आलेले नाहीये. नक्की किती खातेदारांना त्याचा फायदा होणार आहे, कशा करता 2012 ची तुम्ही तारीख लावली. तुम्हाला जर शेतकऱ्यांना मदत करायची होती तर अशा प्रकारचे निकष का लावता की ज्याच्यानंतर शेतकरी त्रासतोय, त्याला कळत नाहीये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तो आम्हाला निवेदन देतोय की मला कर्जमाफी मिळणार का नाही. 1.5 लाखाच्या पुढे ज्यांचं कर्ज आहे त्यांना सांगितलं जातं वरचे पैसे पहिले भरा, मग आम्ही तुमचे 1.5 लाख रुपये भरू. अरे सरकार, जर वरचे पैसे भरण्याची तर शेतकऱ्याची दानत असती तर कशाला या सरकारला कर्जमाफी मागितली असती? साधा त्यांना कळत नाही. त्याच्यापेक्षा 1.5 लाख तुम्हाला द्यायचे तर द्या ना, त्यांचे जमा करा आणि त्याला सांगा की बाकीच्या आता तुझे राहिले तुझे तू भर, असंही सांगता येतं. या पद्धतीचा जो कारभार चाललाय, रोज नवीन अध्यादेश, रोज नवीन काही ना काही त्या ठिकाणी नियम लावण्याचा प्रयत्न आणि वेळेत भरणाऱ्याच्या करता मधीच म्हणतात 15,000 त्यांना आम्ही अनुदान देणं, मधीच म्हणतात 25,000 अनुदान देणं. मला साताऱ्याच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगा, शरदराव पवारांनी ज्या वेळेस 71,000 कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय युपीए सरकार असताना घेतला होता, त्या काळामध्ये ज्यावेळेस जीआर निघाला त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, कुठेही कुणाला त्रास झाला. देश पातळीवरच्या निर्णयाची अंमलबजावणी जर एवढ्या चांगल्या पद्धतीने होऊ शकते तर या सरकारचं नाचता येणं अंगण वाकडं हा प्रकार का चालला? कशा करता शब्दांचा खेळ चालला? कशा करता आकडेवारी मोडामोडी चाललेली? काय नक्की याच्या पाठीमागचं कारण? त्यांना तर पहिला द्यायचंच नव्हतं. सभागृहामध्ये सरळ सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही, योग्य वेळ आल्यानंतर देऊ, कर्जमाफी देऊ, कुठं आत्महत्या थांबल्यात अशी उदाहरणं आम्हाला दाखवली. याचा अर्थ काय होता? सांगितलं की बँकांचा फायदा होणार आहे. आता कर्जमाफी म्हणजे का बँकांचा फायदा आहे? आता
झाल्यानंतर सुतासारखं सरळ सरकार त्या ठिकाणी आलं आणि रात्री किती वाजता घोषणा केली त्यांची त्यांनाच माहिती. पुन्हा सकाळी म्हटलं नाही असं झालं तसं झालं. चर्चेला बोलवायचं, चर्चा करायची, परंतु घोषणा झाल्यानंतर पुन्हा त्याला फाटे फोडायचे. या पद्धतीचा कारभार या सरकारचा चाललेला आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवलेलं आहे उद्याच्या 24 तारखेला विधानसभा विधान परिषदेचं अधिवेशन आहे. जर याच्यात योग्य पद्धतीनं गरजू, माझा आज देखील साताऱ्यामध्ये दावा आहे, ज्याची ऐपत आहे अशा शेतकऱ्यांना अजिबात कर्जमाफी देऊ नका. परंतु जो गरजू माणूस आहे, जो गरजू शेतकरी, जो काळ्याची इमानीद्वारे सेवा करतो, त्याला मात्र कर्जमाफीचा फायदा मिळालाच पाहिजे. तो त्याचा हक्क आहे, स्वतःचा अधिकार. आणि जर त्या अधिकारावर गदा आणण्याचं काम हे राज्यकर्ते करणार असतील तर आम्ही तसं त्यांना करू देणार नाही. आम्ही ज्या पद्धतीनं कर्जमाफी मिळूनच घेतली त्या पद्धतीनं त्याचा जो काही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 7-12 कोरा करण्याच्या बद्दलची भूमिका ही आहे, ती पण चांगल्या पद्धतीनं पार पाडली जाईल. हा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुम्हाला देतो. त्याच्याकरता विधान परिषदेचं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही पूर्णपणे आक्रमकपणे संघर्षाची तयारी करू, त्या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याचं काम करू, याही बद्दलचा खात्री मी आज आपल्या सर्व सहकार्यांना निमित्तानं देऊ इच्छितो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष संघटना बळकट करणं, पक्षाची पुनर्बांधणी करणं, ज्येष्ठ वरिष्ठांचं मार्गदर्शन घेणं, पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांची मतं जाणून घेणं, युवा कार्यकर्त्यांची दिशा, त्यांना कार्यक्रम देणं, संघटनेमध्ये त्यांना संधी देणं, अशा विविध उद्देशांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी हा राज्याचा दौरा सुरू केलेला. पावसाळा जरी असला तरी संघटनेचं पण काम महत्वाचं आहे, पावसाची पण गरज आहे. परंतु पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस वापसा येणार आहे त्या वापसामध्ये अशा प्रकारची पेरणी करायची आहे की ती पेरणी झाल्यानंतर सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उगवलेली आहे. अशा पद्धतीने आणि जोरदार अतिशय चांगल्या पद्धतीनं ते कार्यकर्ता त्याच्यात उगवलेला आहे. त्या पद्धतीचं चित्र हे आपल्याला राज्यामध्ये निर्माण करून दाखवायचं. त्याकरता रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, आज सातारा, उद्या पुणे, नंतर पिंपरी चिंचवड, नंतर नगर, असा पार खानदेशच्या नंदुरबार पर्यंतचा तो दौरा आहे. त्याच्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ला साताऱ्याच्या परिसरामध्ये आपल्याला सातत्य टिकवायचं. मला इथल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सर्व मतदारांना धन्यवाद द्यायचे, कारण गेल्या वर्षीपेक्षा माझ्या सातारा जिल्ह्याने जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांची संख्या देखील 40 वर त्या ठिकाणी गेलेली आहे. सदस्य संख्या वाढवून 99 स्थापना झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या 2002, 2007, 2012, 2017 त्याच्यामध्ये तटकरे साहेब सर्वात जास्त जागा सातारा जिल्ह्यात. जे पुणे जिल्ह्याला जमलं नाही, रायगड जिल्ह्याला जमलं. रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष झाला पण मदत देऊन झाला. पुणे जिल्ह्याचा आणि सातारचा निर्विवादपणे फक्त पक्षाच्या ताकदीवर त्या ठिकाणी झाली. म्हणून संजू गटे आपल्यावर जबाबदारी जास्त, फार मोठ्या अपेक्षेने आम्ही तुम्हाला पण अध्यक्ष करत असताना रामराजे सभापती आहेत पण संजू बाबांना कशाला द्यायचा हा विचार पक्षाने केला नाही. ज्यावेळेस मी सगळ्यांशी बोललो, ज्यावेळेस कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं, त्यावेळेस आता आलेल्या 40 लोकांच्या मध्ये जर सगळ्यात उजवी बाजू कुणाची होती तर ती संजू बाबाची होती. म्हणून त्यांना जिल्हा परिषदेचा कारभार स्वच्छ झाला पाहिजे, कारभार चोख झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला बोट टाकवायला देखील जागा राहता कामा नये. इतकी पारदर्शकता माझ्या 11 पंचायत समितीमध्ये आणि माझ्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी
ही जिल्हा परिषदेचं अस्तित्व आणलं, त्याच्यातनं 62 निवडणुका झाल्या. आज काय आपण बघतो, काल आलं भाजप शिवसेनेच्या मनात आणि केला निर्णय की सरपंच डायरेक्ट लोकांच्यातनं गावात सांगणार आहे का? ही एक प्रकारची हुकुमशाही पद्धत चालली का नाही? उद्या ज्याला सरपंच तुम्ही मग पंचायत समितीचा सभापती का नाही काम केले निवडून द्यायचा? का नाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्ह्याने निवडून द्यायचा? का नाही राज्याने मुख्यमंत्री निवडून द्यायचा जनतेला? का नाही देशातल्या 125 कोटी जनतेने देशाचा पंतप्रधान निवडून द्यायचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार तुम्हाला मला जो दिलेला आहे, ती लोकशाही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आहे. त्याच्यामध्ये सर्वांना सहभागी होता आलं पाहिजे. पण नेमकं तेच गोष्ट भाजप शिवसेनेला मान्य नाही. आज तुम्ही मला सांगा की पंचायत समिती, ग्रामपंचायत 3 टायर सिस्टीम, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये एकदा सरपंच झाला, एखादं गाव आहे धामणे, सरपंच झाला 11 मध्ये कोणतरी, आणि 11 मधली पंचांची बॉडी ही सरपंचाच्या विरोधात आली, तर कसं ग्रामपंचायतीची सभा होणार? कसे ठराव पास होणार? ती सरपंच म्हणेल अरे ही करा करा, ते 11 म्हणते चला बस आमचा बहुमत आहे, तू बोलायचं नाही. काय करा कळणार? लोक काय म्हणणार, हे तू सरपंच आहे आम्ही तुला निवडून दिला. आणि ती ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीची बॉडी मध्ये त्याला सांगितलं जाणार हे तू एकटा आहे आम्ही 11 आहे. म्हणजे त्याला धड यांचंही ऐकता येणार नाही, धड त्यांचंही ऐकता येणार. आणि अशा पद्धतीच्या घटना घडतात. काही नगरपालिकेमध्ये घडल्या. तासगाव बघायला मी होतो, तासगाव वाईट त्याच्यामध्ये बाईला बहुमत मकरम बाबांचं राष्ट्रवादीचं आणि नगराध्यक्ष वेगळ्या विचाराचं. तीच गोष्ट तासगावला, तीच गोष्ट इस्लामपूरला. काल सुनील तटकरे साहेब आपण तिथं होतो, जयंत पाटील म्हणत होते, सगळे सांगत होते की नगराध्यक्ष एक ठरवतो आणि बॉडी मात्र वेगळंच ठरवतो. त्याच्यामुळं नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर परिणाम होणार की नाही साधं गणित होणार. मग तुम्ही विकास खुंटवायला चाललाय का ग्रामीण भागाचा काय पालट करायला चाललाय? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे ना. त्याबद्दलचं उत्तर सरकारकडे नाहीये. म्हणून मी काल तिथं सांगलीमध्ये विरोध केला. आम्ही उद्या पण अधिवेशनाच्या काळामध्ये तो अध्यादेश त्या ठिकाणी काढला जाईल, परंतु बिल सभागृहामध्ये मंजूर करताना त्याला पूर्णपणे आमची भूमिका रास्तपणे, त्यांची बाजू योग्य असेल तर त्यांनी ती सांगावी. विरोधाला विरोध करण्याची भूमिका आम्हा लोकांची अजिबात नाही. पवार साहेबांची तशी शिकवण नाही. तुम्ही परवाचं जीएसटीचं रात्री 11 ते 12 झालेला कार्यक्रम पाहिला असेल. पवार साहेब पहिल्या रांगेमध्ये बसलेले होते, कारण युपीए सरकार असतानाच एक देश एक कर, वन नेशन वन टॅक्स या पद्धतीची भूमिका घेतली होती. फक्त आमची भूमिका एकच आहे, त्याच्यामध्ये गोरगरिबांना फरक टाका. गोरगरिबांना ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावा. त्यांचं सगळं मुश्किल करू नका, त्यांचं जगणं तुम्ही महाग करू नका. जे बाकीच्या गोष्टी आहेत ते खर्च त्याच्यामध्ये टॅक्स वाढवले तर एक वेळ ठीक आहे, ज्यांची ऐपत आहे ते टॅक्स देतील, परंतु जो कॉमन मॅन आहे, सर्वसामान्य माणूस आहे, त्याला मात्र त्यामधून वगळलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीची जीएसटीच्या बाबतीमध्ये आम्हा लोकांची सर्वांची त्या ठिकाणी धारणा आहे. आमची कशा प्रकारची मागणी आज वेगवेगळ्या मान्यवरांचं इथं ऐकून घेत असताना कदाचित काहींचं वैयक्तिक राहिलं असेल, परंतु काळजी करू नका, तुमचंही म्हणणं त्या ठिकाणी जाणून घेतलं जाईल. कारण शेवटी कदाचित काही कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल किंवा ह्याच्या आधी कधी हा लेखाजोखा घेतला गेला नाही, आताच कसा घेतला गेला. 15 वर्ष मीच इथं पहिले 5 वर्ष पालकमंत्री होतो, नंतर दिलीप वळसे पाटील काही दिवस होते, रामराजे होते, शशिकांत होते,
मला वाटतं जयंत पाटील पण काही दिवस होते. असे आम्ही लोक इथं पालकमंत्री असायचो. अनेकदा सर्किट हाऊसला कार्यकर्ते यायचे, लोक यायची, आम्ही त्याची सोडवणूक करायचो, डीपीडीसी मध्ये प्रश्न सोडवायचो, विकासाच्या करता निधी आणायचो. आणि त्या काळामध्ये आम्ही पक्षाची स्थापना झाली, लगेच सरकारमध्ये आलो. त्यामुळे हे आढावा वगैरे घ्यायचं काम व्हायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेस दोन्ही जबाबदारी पार पाडताना ते घेतलं गेलं नाही. म्हणून प्रांताध्यक्षांनी ठरवलं आज देखील जी काही माहिती महिला अध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष या सगळ्यांच्याकडनं किंवा इतर आमच्या वेगवेगळ्या सेलच्या प्रमुखांच्याकडनं घेण्यात आलेली आहे किंवा युवकांचा उद्याच्याला पदाधिकारी नेमायचे, त्यावेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारिणी ठराविक वेळेत झाली पाहिजे. 2-2.5 महिन्यांनी आम्ही आल्यानंतर त्यांची कार्यकारिणी बरोबरीच त्या ठिकाणी फील्डवर काम करते. बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजे. गाव तिथं शाखा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उघडली गेली पाहिजे. युवकांचं कार्यकर्ता असेल तिथं घर, तिथं झेंडा राष्ट्रवादीचा असला पाहिजे. अहो कुणी इथले वडीलधारी किंवा कुणी कार्यकर्ते गेले तर त्या घराच्यावर राष्ट्रवादीचा झेंडा दिसला तरी एक मनाला समाधान मिळतं. आपला माणूस तिथं आहे की आपलेपणाची भावना निश्चितपणे तुम्हाला मला ताकद देणारी, तुम्हाला मला बळ देणारी, तुम्हाला मला एकंदरीतच या सरकारला खाली खेच नाही. आणि म्हणून हा सगळा दौरा त्या ठिकाणी चालला. ज्यांना पद दिली किंवा दिली जाती त्यांनी जर नेमणुका केल्यानंतर तिथं दुर्लक्ष केलं तर त्यांना तिथनं बाजूला काढलं जाईल. त्याला तिथं तो बसण्याच्या योग्यतेचा, पात्रतेचा नाही. त्याला फक्त लेटर हेड छापायला आणि लग्न पत्रिकेमध्ये नाव टाकायला पद पाहिजे असा समज पक्षाचा त्या ठिकाणी होईल. तुम्ही योग्य पद्धतीनं काम करा. पवार साहेब वर्ष 77 असताना दिवस रात्र काम करतात. बाकीचे सगळे कामाला लागलेले. त्यावेळेस संघटनेमधला शेवटचा माणूस कार्यकर्ता हा देखील कामाला लागला पाहिजे. तर केंद्रात राज्यामध्ये बदल होईल. तर उद्याच्याला पुन्हा ज्याला कुणाला पक्ष खासदारकी आमदारकीच्या उमेदवारी देतील त्याला निवडून आणण्याच्या करता आपल्याला या सगळ्या टीमचा आपल्याला उपयोग त्या ठिकाणी करून घेता येईल. आणि म्हणून साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माझ्या मनात एका गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की राज्यातले इतर वेगवेगळे पुरुष ढेपाळत असताना सातारचा पुरुष मात्र भक्कमपणे उभा आहे. आणि तटकरे साहेब या सातारच्या बुरुजाच्या बळावरच राज्यातले अन्न किल्ले जिंकून घेण्याचा विश्वास आणि ताकद या आमच्या मनात. इथल्या बुरुजावरच रायगडचा किल्ला जिंकायचा. परंतु रायगड पण जिंकायचं. शिवनेरी असेल, बाकीच्या सर्विसेस या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करायचं. आज हे सगळे एकोप्याने काम करतात. शेवटचा निर्णय पवार साहेब देतील, तो अंतिम शब्द हा पवार साहेब सातारा मानत. आणि त्याच्यामुळं एक चांगलं वातावरण. काही लोक गेले, काही लोक पूर्वीपासून पवार साहेबांच्या बरोबर राहणारे, मग तो सतीश फडतरे असेल, मध्ये तो जितेंद्र पवार असेल, असे काही कार्यकर्ते गेले. त्याच्या संदर्भामध्ये खरं तर आपल्यातल्या कार्यकर्त्यांनी दुसरीकडे जाऊ नये. आज जे जे दुसरीकडे गेले त्यांची काय अवस्था झाली त्यांना जर खासगीत विचारा की आपल्यातल्या आज जवळच्या माणसाला भेटले, आयला पहिलं होतं तीच लय बरं होतं, ते लयच वांगाळ, आपण कशाला गेला होता. अशा पद्धतीचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे. त्याच्यामुळं सर्वांनी असंही समजण्याचं कारण नाही. सारखंच त्यांना पद मिळतील. कधी कधी त्यांना पद दिली, कधी त्यांच्या पत्नीला पद दिली, कधी त्यांच्या पत्नीला सभापती पद दिली. नवीन लोकांनी नको का पुढे यायला. आज देखील संघटनेमध्ये काम करत असताना, ही पद नेमत असताना त्याचे घरातले कुणीतरी राजकारणामध्ये खूप महत्वाच्या पदावर आहे आणि त्यांचा तो मुलगा, मुलगी किंवा पुतण्या किंवा जावई किंवा मेवणा म्हणून त्याला पद देता कामा. त्याच्यामध्ये देखील तेवढे नेतृत्वाचे गुण, काम करण्याची चिकाटी आहे का नाही.
नाहीतर त्याच्या तोंडावरची माशी उडवणार त्याला पद देऊन बस. काय अवघड जागचं दुखणं होते. त्याच्यामुळं मला सुनील माने आपल्याला सांगायचं आहे आणि तुम्हाला जिल्ह्यात फिरावं लागेल 11च्या 11 तालुक्यात. ज्याने असं केलं त्यांनी कसं केलं अजिबात मी ऐकलं. त्याच्याबद्दल तुम्ही योग्य पद्धतीने राहा. आमदार लोक योग्य पद्धतीने साथ देतील. रामराजे आणि बाकीचे वरिष्ठ मान्यवर आशीर्वाद देण्याच्या करता, कुठं चुकलं तर दुरुस्त करण्याच्या करता, त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आहेच. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. परंतु एकंदरीत हे जी काही आपल्याला मेहनत द्यायची त्या राष्ट्रवादीवर जनतेचं प्रेम हे देखील चांगल्या प्रकारचं आहे. इथल्या जनतेने नेहमीच साहेबांना एक रिस्पेक्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे काही सरकार राज्यामध्ये सत्तेवर आलेले आहे, हे राज्यातले सरकार 3 वर्षात एकही ठोस निर्णय घेऊ शकलं नाही. तुम्ही बघा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता सांगतो म्हणून तुम्ही त्या ठिकाणी नाव घेऊ नका. परंतु एकंदरीतच केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार सत्तेवर आल्यापासून ज्या काही घोषणाबाजी झाली त्याच्यातली एक तरी घोषणा त्यांनी पूर्ण केली का? 15 लाख रुपये अकाउंटला देणार दिले का? परदेशाचा काळा पैसा आणणार होते आणला का? महागाई कमी करणार होते केली का? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार होत्या केल्या का? आमच्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत देणार होते दिली का? 1 वर्षाला 2 कोटी युवकांना युवतींना नोकऱ्या देणार होत्या दिल्या का? मोठ्या प्रमाणात उद्योग हे आपल्या देशाच्या राज्यामध्ये येणार होते आले का? कुठली गोष्ट केली मला सांगा. आज शिक्षक लोक नाराज आहेत, डॉक्टर लोक नाराज आहेत. त्यांच्या विरोधी भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते. जीएसटीच्या मुळे व्यापारी वर्ग नाराज झाला. ते म्हणतो की आम्हालाच कळणार कुठले कुठले फॉर्म आणि किती भरून द्यायचे. अजून त्याच्याबद्दल कुणालाही खात्री नाही. त्याच्या संदर्भामध्ये शेतकरी पण नाराज आहे. माझा सैनिक देखील त्या ठिकाणी नाराज आहे. कुठलाही वर्ग या सरकारच्या काळामध्ये समाधानी असतानाच चित्र आज राज्यामध्ये आणि देशामध्ये पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी हत्या होत आहे. उद्याच्या 13 तारखेला कोपर्डीचा जो बलात्कार प्रकरण घडलं त्या नाराज आम्हाला अजून 1 वर्ष झालं फाशी देखील नाही. फास्ट ट्रॅक कोर्टवर ती मॅटर घेणार होते ना, काय झालं? केवढे मोठे मोर्चे निघाले. काय त्यांची मागणी होती? का सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे? का सरकार वेळ काढून पाळा करत आहे? कित्येक ठिकाणी आजही बलात्कार होत आहे. आज देखील दलित समाजावर वेगवेगळ्या पद्धतीनं अन्याय होणाऱ्या घटना घडत आहेत. कुठं कुठं काही बाबतीमध्ये तो गोमांस आहे म्हणून त्या ठिकाणी त्याला मारलं जात आले. पण बघा ना खरं काय त्याच्या संदर्भामध्ये कुणी काय खावं आणि कुणी काय प्यावं हे आता सरकार सांगायला लागलं. जनतेचं जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेला कुठेतरी भोग आणण्याचं काम हे राज्यकर्ते त्या बाबतीमध्ये करतायत. त्याचाही विचार कार्यकर्त्यांनी करून ही बाब ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आपण निश्चितपणे प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे असं मला आपल्याला आवर्जून सांगायचं. आजचे दिनचं आश्वासन देऊन राज्यात आणि देशात हे सरकार आलं, परंतु 3 वर्षात एक देखील आजचे दिन आलाय का? डिझेल, पेट्रोल, जेवण, मिसळ, अगदी वडापाव देखील महाग झाला. त्याला पण जीएसटी त्या ठिकाणी बसवलं. रेल्वे बसचं तिकीट महाग, गॅसचा सिलेंडर. आम्हाला तर ती रोज पेट्रोल पंपावर पंतप्रधानाचा फोटो आणि 2 लाख महिलांना सन्मान. कशाचा सन्मान? बोलक्याचा सन्मान. कशात 2 कोटी. बघा किती फीट बसले. 2 सारखं जाहिरातबाजी करून तेवढंच लोकांच्या मध्ये घुसवायचं. परंतु त्यांचं सरकार आल्यानंतर महिलांनो तुम्ही विचार करा. भावाचे कृषी मंत्री असताना सिलेंडरची किंमत काय होती आणि आता मोदी साहेब त्यांचं सरकार आल्यानंतर आज सिलेंडरची किंमत काय आहे? किंमत वाढली.
सांगताना एक सांगितलं, करताना त्या ठिकाणी दुसरंच त्या ठिकाणी केलं जात आहे. आज माझं तर म्हणणं आहे, त्यांनी गॅसचा सिलेंडर पण महाग केला. अहो आता आपण पुरुष मंडळी धोतर जास्त घालत नाही, पण धोतरही महाग झाली आणि महिलांना तुमची लुगडी पण महाग झाली. काय ठेवलंच नाही, सगळे कपडे बिपडे सगळं महाग करून टाकले. या पद्धतीचा कारभार या मोदी साहेबांचा आणि भाजप शिवसेनेच्या सरकारचा आहे. गेल्या 3 वर्षात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याची मानसिकता या सरकारची नाही. लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या करता आंदोलन करावं लागतंय, रस्त्यावर उतरावं लागतंय. हे या सरकारचा अपयश आहे. हे गोष्ट आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि त्याकरता राहिलेल्या काळामध्ये अतिशय मनापासून आपलं प्रपंचाचं काय असेल ते काम बघत हेही संघटनेचं काम तितक्याच तडफेनं हे तुमच्या माझ्या सर्वांच्याकडनं झालं पाहिजे ही प्रांताध्यक्षांच्याकडनं अपेक्षा आहे. या सगळ्याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरात जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांची ही बैठक घेऊन चर्चा केलेली आहे. मला आनंद आहे या सगळ्या चर्चेतनं मला प्रचंड अशा प्रकारचा आशावादी सूर दिसला. कुठलाही पक्ष किंवा संघटना एखाद्या निवडणुकीमध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळू शकत नाही. त्याचा अर्थ असा होत नाही की ती संघटना आता संपली आणि त्या पक्ष त्याचा जमादार कमी झालेला आहे. त्याच्यात आत्मचिंतन करून कुठं आपण मागच्या वेळेस कमी पडलो, काय आपण दुरुस्त केलं पाहिजे, कुठं ग्लोबल नीती वापरली गेली, कशा पद्धतीने आता सोशल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे, याही बाबतीमध्ये सगळ्यांनी तत्पर असण्याची नितांत गरज आहे. माझं तर स्वतःचं मत आहे की याच्यामध्ये काही निवडणुकीचे लढवणारे तज्ञ पण लोक असू शकतात, काही संगणकामधले देखील तज्ञ असू शकतात, इंटरनेट मधले काही तज्ञ असू शकतात, व्हॉट्सअपचे काही तज्ञ असू शकतात, फेसबुक असेल, ट्विटर असेल, टीव्हीवर पण बोलणारे काही चांगले प्रवक्ते त्या ठिकाणी असू शकतात. आपल्याकडे प्रवक्ता प्रशिक्षण वक्ता प्रशिक्षण सेल हा पण आहे. तुमच्यातनं पण काही वक्ते तयार झाले पाहिजे. हे सगळा दौरा प्रांताध्यक्षांचा संपल्यानंतर त्यांनी पवार साहेबांना 2 दिवसाची वेळ मागितली. नंतर आपलं ठराविक कार्यकर्त्यांचं 2 दिवसाचं शिबिर राष्ट्रीय नेते पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये देखील साहेबांचे विचार आणि त्या शिबिरामध्ये काय आपली उद्याची विचारधारा कशा पद्धतीने पुढे जायचं, काय कार्यक्रम घेऊन आपण त्या ठिकाणी जाणार आहोत, हे सगळं तुम्हाला नीटपणे सांगितलं जाईल. आणि मग राज्याचं शिबिर झाल्यानंतर विभागीय शिबिर, जिल्ह्याची शिबिरं, तालुक्याची शिबिरं, सतत माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता कार्यरत असला पाहिजे. त्याला कार्यक्रम दिला गेला पाहिजे आणि तो कार्यक्रम राबवत असताना तो जनतेच्या संपर्कामध्ये असला पाहिजे. ही प्रांताध्यक्षांची याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रभावी प्रचार यंत्रणा उभी करण्याच्या करता तहान लागल्यानंतर आपल्याला वीर खांदायची नाही, त्याच्या आधीच या सगळ्या गोष्टीची तयारी त्या ठिकाणी आपल्याला करायची. म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे. तुम्ही बघा आज सरकारमध्ये अहो हे 12 बलुतेदारांचं, अनेक जाती धर्माचं, सर्वांचं मिळून भारत आणि महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये एक देखील मुस्लिम समाजाचा पोटी जन्माला आलेला एक देखील आमदार यांनी मंत्री केलं नाही केलं. असं कसं चालेल? 15-20% समाज आज मुस्लिम आहे, त्याला तुम्ही त्या ठिकाणी सामावून घेत नाही. शेवटी हे राज्य सर्वांचं आहे. तर शाहू फुले आंबेडकरांचं जसं राज्य आहे तसं हे सर्व जाती धर्मांचं लोकांचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व घटकाला शिवाजी महाराजांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या बरोबर असायचे. हा इतिहास आपण वाचतो, पाहतो, ऐकतो, परंतु त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचं काम या राज्य सरकारचं चालू आहे. आता डी.के. पवार समोर बसले म्हणून मला आठवलं, दुधाचं काय केलं? रामराजे
दुधाच्या बाबतीमध्ये संघांना सांगून टाकलं 3 रुपये दूध दर वाढवा. ते विचारतात कसं वाढवायचं, आम्ही म्हणतो बरोबर. आणि त्यांना सांगितले दुधाचे दर 3 रुपयांनी वाढवायचे, पण विक्रीचे दर वाढवायचे नाही. पाय बांधले पण कसं बोलतो काकाने सांगितलं होतं कसं. आणि वर त्यांनी काय सांगितलं बाबासाहेब म्हणतात तसं की तुम्ही 3 रुपये दुधाला दर जास्त दिला नाही आणि विक्रीचा दर तुम्ही आहे तसाच ठेवला नाही तर आम्ही त्या संघावर कारवाई करणार. त्यांचा एक संघ नाही. तर मी आता मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. आपल्याला याच्याबद्दल मागे एकदा आपण नागपूरला मीटिंग घेतलेली होती, त्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. दुधाचा धंदा पण चालला पाहिजे ना. अहो पण दुधाचे 3 रुपये ज्यावेळेस वाढून मिळतील त्यावेळेस त्यांच्याकडे ते वाढून येण्याच्या करता पैसे तर पाहिजे. आमचा त्या ठिकाणी असणारा संस्था चालवणारा प्रमुख हा जितकं जास्त देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. ते काही सरकारने सांगण्याची गरज नाही. एफआरपी पेक्षा जास्त दर उसाला दिला का नाही. आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव काढला की नाही. मी त्याबद्दल बाबासाहेबांचं त्यांच्या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन कौतुक त्या ठिकाणी करतो. जे आहे ते द्यायची तयारी आहे ना, परंतु नसलं तर कुठलं द्यायचं आणि अशा पद्धतीने कशी बंधनं आणू शकतात. मला काल विनायकराव पाटील भेटले होते, आपले राजाबाबू पाटील कारखाना दूध संघाचे चेअरमन. ते म्हणले दादा कर्नाटक सरकार 5 रुपये अनुदान देते. दुधाचा दर शेतकऱ्याला चांगला देण्याच्या करता सरकार जसं आपण 2 रुपये अनुदान पाठीमाग दुधाचे भाव पडले होते त्यावेळेस दिलं आणि दुधाची पावडर तयार करण्याच्या करता देखील 2 रुपये रामाचे आपण त्या काळामध्ये रिटर्न मागे दिलेले होते. का तर डिमांड आणि सप्लाय याचा कुठेतरी ताळमेळ व्हावा याबद्दलची भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी होती. आणि म्हणून आम्ही ग्राहकाचा पण विचार करायचो आणि उत्पादकाचा पण विचार करायचो. आज हे सरकार तसं करत नाही. बसतंय काही ऑर्डर काढत आणि त्याचा मागचा पुढचा विचारच करत नाही. और याच्यातलं संस्था उभ्या करायला अक्कल लागते, त्यांना डोकं लागतं. संस्था मोडायला अक्कल लागत नाही, एखादा पाडायला किंवा बिंडवायला अक्कल लागत नाही. ती बिंडो माणूस करू शकतो पण डोकेबाज माणूसच संस्था उभी करू शकतो. या गोष्टीचा विचार या सरकारने निश्चितपणे हे निर्णय घेत असताना त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी या सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी सांगणं आहे. इथून पुढच्या काळामध्ये पक्ष जेव्हा सत्तेबाहेर असतो त्या कालावधीत पक्षांच्या विचारांना धोरणांना उजाळा देऊन संघटन बांधणीवर भर देण्याची गरज आज आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी दाखवलेली आहे. आज पक्षातील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता त्याच उद्देशाने त्या ठिकाणी काम करतोय आणि ते काम तुम्ही पण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. ज्यावेळी पक्ष आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक आव्हानांचा सामना करत असतो हीच वेळ नवीन कार्यकर्त्यांना त्यांचं काम जनतेला दाखवण्याची संधी असते आणि ही संधी जिल्ह्यातल्या नवीन युवक कार्यकर्त्यांना, माझ्या महिला कार्यकर्त्यांना तसंच इतर पण सहकार्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा मी त्या ठिकाणी करू इच्छितो. कुठलाही पक्ष किंवा विचार हा कधीच संपत नाही. काही काळाकरता चढ-उतार असतात परंतु अशाच पद्धतीचा तो काळ राहतो असंही समजण्याचं कारण नाही. आज देशाला जातीयवादी शक्तीचा धोका आहे. गोहत्येच्या मुद्द्यावरून निरपराध मुस्लिम बांधवांचे हकनाक बळी त्या ठिकाणी जात आहेत. यातून जातीय तेढ वाढवण्याचं काम होत आहे. पंतप्रधानांनी फार उशिरा, मला वाटतं परवा का तेरवा, इतक्या उशिरा वक्तव्य केलं तरी कथित गोरक्षकांकडनं हिंसाचार आणि हत्या त्या सुरूच आहे. आणि ही बाब अतिशय देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या दृष्टीनं चिंताजनक आणि गंभीर अशा प्रकारची आहे. त्याच्यामध्ये देखील सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं निश्चितपणे करू इच्छितो. आणि खऱ्या अर्थाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा शहरामध्ये पण काम करत असताना वॉर्ड वाईज बूथ कमिटी असल्या पाहिजे.
वॉर्ड वाईज त्याच्यामध्ये कमिट्या आणि तिची कार्यकारिणी त्या बाबतीमध्ये असली पाहिजे आणि त्याच्यातून अधिक जोमाने शहरात आणि ग्रामीण भागामध्ये मग डोंगरी भाग असेल किंवा दुष्काळी भाग असेल सर्व भागामध्ये सर्व दूरपर्यंत त्या ठिकाणी काम चाललं पाहिजे आणि ते काम करत असताना मला सर्व आमदारांना आजी माजी सांगायचं की त्या सेलचा कार्यकर्ता तुमच्या तालुक्यामध्ये काम करत असताना त्यालाही तुम्ही थोडासा वेळ द्या. तो दीपपणे काम करतोय का, त्याला काही अडचणी फील्डवर येतात का, त्याला कोणी नाहक त्रास देतोय का, त्या भगिनीला काही अडचण येते का, अशा पद्धतीनं कधीतरी प्रकरण पाटील तुमचे जरी 3 तालुके असले तरी तुमच्या 3 तालुक्यात अजून महिला अध्यक्ष नेमली गेली. त्या आपल्याला लवकर नेमल्या गेल्या पाहिजे. मला वाटतं अजूनही एका तालुक्यात कुठेतरी महिला अध्यक्ष नेमली गेली नाही. त्या पद्धतीनं ते लवकर नेमू. आठवड्यातनं एखादा दिवस तरी त्या महिला अध्यक्षाला डिझेल भरून एखादी गाडी द्या. त्याच्यामध्ये इतर ज्याच्या ऐपत असेल ते वेगळंच, पण महिलांना तर त्यांनी घरातनं पण वेळ काढायचा, संघटनेला पण वेळ द्यायचा, घरचं पण बघायचं आणि पुन्हा घरच्यांना सांगितलं आता गाडी घोडं द्यायचं. घरचे म्हणतील वा तुम्ही तर सगळंच आमचं ठिकाणातच काढायला निघाला. त्याच्यामुळे तसं करू नका. सगळ्यांना नाही परंतु महिलांच्या बाबतीमध्ये वैठकमध्ये किंवा सगळ्याच त्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आठवड्यातनं एक दिवस, कारण आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो त्यावेळेस त्यांना पण काही मूलभूत गोष्टी देण्याच्या बद्दलचं काम हे आपण त्या ठिकाणी करूया. कोण चांगलं काम करेल त्याबद्दल प्रांताध्यक्ष त्यांचा विधानसभेच्या उमेदवाराच्या वेळेस विचार करा की जे थोडस इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या करता प्रयत्न करतील, मदत करतील, त्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. कारण आम्ही आमच्या भागामध्ये करतो म्हणून त्याबद्दलचा उल्लेख मी या निमित्तानं बाळासाहेबांची काय 3000 शब्द मला जाईल तिथं विचार. काल जयंत पाटील म्हणतात त्यांनी असं कसं काय केलं, तिकडं केपी पाटील आणि हसन मुश्रीफ साहेब वगैरे. म्हणलं त्यांचं बसत होत असेल म्हणून त्यांनी काढलं असेल. काही पैशाचं सोड तर कुणाला आणता येत नाही आणि ऋण काढून सण पण कुणाला साजरा करता येत. आज सह्याद्री स्वर्गीय पी पाटील साहेबांनी उत्तम पद्धतीने चालवतात, आज बाळासाहेब उत्तम पद्धतीने चालवतात. त्यामुळं आज हे सगळं झालं. आता तुमच्याही तालुक्यातल्या कार्यक्रम दिलं पाहिजे. नाही सगळ्याच म्हणजे त्यांच्या नाही सगळ्यांनीच त्याच्या, कारण लोकांच्या अपेक्षा राहणारच नाही. आता ते कसं कसं कोण कोण करते ते बघू. जे करतील त्याला ऊस मिळेल, जे नाही करणार त्याला बांबू मिळेल. म्हणजे काठी नाहीतर ती पुन्हा आज आज एक पवार म्हणला मिळेल, ब्रेकिंग. नाही राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची गद्दारी करणारा पक्ष आपण का देत नाही. तुम्ही मला आणि सुनील तटकरे यांना कुणी कुणी गद्दारी केली त्याची यादी द्या, मग त्या पद्धतीने हातून देतो. नाही तर तुमचं आणि म्हणून तुम्ही म्हणताय हे केली गद्दारी संजय अडचणीच होणार आहे. तसं काही म्हणजे आम्ही तपासून घेऊ. तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. गद्दाराला इथं थारा मिळणार नाही, पण ठीक आहे. आता ज्या आम्हाला पण पुढे जायचं जे निवेदन आले ते मी आम्ही जिल्ह्यातल्या नेते मंडळींच्या बरोबर प्रांताध्यक्षांच्या साक्षीने त्या ठिकाणी चर्चा करतो. परंतु आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला. महिलांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे. कारण खरोखरी आज आढावा घेत असताना काही काही महिला कार्यकर्त्यांचं, महिला सहकार्यांचं किंवा काही युवकांचं पण काम काहींचं चांगलं आहे. ज्यांचं चांगलं आहे त्यांना चांगलंच आम्ही म्हणणार. काही काहींना मात्र 2017 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आम्ही त्याकरताच म्हणत होतो 30 जून 2017 त्याच्यानंतर तुम्ही आदेश करा. त्यांनी मुद्दाम 30 जून 2016 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी केलं आणि त्याकरता काय मी मागाशी सांगितलं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे या सगळ्या गोष्टीच्या करता आग्रही राहील, प्रयत्नशील राहील.
आणि ते करण्याच्या करता सरकारला ते भाग पाडायला प्रवृत्त करेल अशा प्रकारची खात्री मी देतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायला त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.